नागपुरात दारुगोळा कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय। एसबीएल एनजी खरं तर कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झालाय। काटोल तालुक्यातील कोतवाल बड्डी परिसरातील ही घटना आहे। आसपासच्या परिसरातही आग पसरली होती। नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोतवाल बड्डी येथे दारुगोळा कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। परिसरातील जंगलात सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर ज्ञानेश्वर, ही अतिशय खरं तर एसबीएल एनर्जी कंपनीला जो स्फोट झाला आणि त्याच्यामुळे आसपासच्या परिसरात देखील आग लागल्याची माहिती मिळते। ज्ञानेश्वर, अगदीच काटोल तालुक्यातील कोतलवड्डी परिसरामधील डोरली या गावाजवळ जे आहे ते एका बारूद बनवण्याच्या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार जे आहे ते जखमी झाले आणि सध्याला जी माहिती मिळते त्यामध्ये 2 कामगारांचा मृत्यू देखील झाल्याची जी आहे ते माहिती समोर येते आहे। अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याही मृत्यूची आकडेवारी समोर आलेली नाही, मात्र प्राथमिक माहिती जी मिळते त्या अनुषंगाने जे आहे ते 2 कामगारांचा यामध्ये जे आहे ते मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे आणि एकूणच या कंपनीचं नाव जे आहे ते एशियन फायर वर्क असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येते। आता सध्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलील देशमुख जे आहे ते एकूणच घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि घटनास्थळाची एकूणच पाहणी करत आहे। मात्र हा स्फोट एकंदरीत दृश्यांमध्ये जर पाहायला गेला तर मोठा भीषण असा स्फोट आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे कामगार जे आहेत या स्फोटमुळे जे आहे ते भाजून जागीच मृत्यू पडल्याचे देखील दृश्यांमध्ये एकूणच दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान देखील झाल्याचं एकूणच पाहायला मिळतं। तर सध्याला जे आहे ते प्रशासकीय देखील आकडेवारी जे आहे ते समोर आलेली नाही, मात्र प्रशासनाकडून जे आहे ते त्या ठिकाणी आता पाचारण करण्यात आलेलं आहे आणि एकूणच आग आटोक्यात आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे। सोबत जे जखमी कामगार असतील त्यांना उपचारासाठी तात्काळ जे आहे ते रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आले। मात्र काटोल तालुक्यामध्ये झालेला हा भीषण जो स्फोट आहे या स्फोटमुळे नक्कीच आता सध्याला जे आहे ते 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची जे आहे ते एकूणच माहिती समोर येते आणि अजूनही काही कामगारांचा मृत्यूचा आकडा जे आहे ते वाढतो का हे देखील पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने आता प्रशासन जे आहे ते या ठिकाणी कामाला लागल्याचं एकूणच काटोलमध्ये दिसून येत आहे। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।